हाय, हॅलो. मी प्रियंका. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आता काही पेशंट असे येतात, की माझ्याकडे पहिल्यांदा कुठे दाखवलेलं नसतं. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, की त्यांना प्रेग्नन्सी आहे माहीतच नसतं. डायरेक्ट 5वा महिना सुरू झाला आहे असं सांगतात, की पिरियडची डेट पण माहीत नसते. त्यावेळेस ते येतात. तोपर्यंत त्यांनी कोणतीही ट्रीटमेंट घेतली नसते किंवा कोणतीही मेडिसिन खाल्लेली नसती. तर अशा वेळी काय होतं, की आता त्यांची सोनोग्राफी बघितली तर कधी-कधी त्याच्यामध्ये जी डिफॉर्मिटी ती किंवा जी डिफेक्टिव्हिटी ती ते आपण बघतो, की कधी-कधी बाळाला हेडच म्हणजे डोकंच नसतंय. त्याला ॲनेन्सिफॅली हेड म्हणतात. आणि कधी-कधी बरं काय होतं, की 5व्या महिन्यामध्ये आपलं जे स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. तर यासाठी आपल्याला ज्यावेळेस प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येते, तेव्हापासून तुम्ही फॉलिक ॲसिडची सप्लिमेंट किंवा त्या गोळ्या घेणं खूप गरजेचं असतं. कारण त्या गोळ्यामुळे तुमचं बाळाची जी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे ती व्यवस्थित होते. तर काय होतं, तर तुम्ही त्या मेडिसिनचा डोस चुकवला किंवा त्या चुका केल्या, की तुम्ही गोळ्याच नाही घेतल्या, तर पुढे जाऊन भविष्यात काय होतं, की तुम्हाला तो आतल्या आत गर्भ पण खराब होऊ शकतो किंवा जरी ते बाळ जन्माला आलं, तरी त्याला पूर्णपणे काहीतरी ब्रेनचा डिफेक्ट असू शकतो किंवा स्पायनल कॉर्डला डिफेक्ट असू शकतो. ते बाळ तसं ते सर्वाईव्ह होऊ नाही शकत किंवा ते जास्त दिवस जगू नाही शकत. आणि तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टींपासून वाचायचं असेल, तर तुम्हाला लगेचच फॉलिक ॲसिडच्या गोळ्या स्टार्ट करणं तुमच्या डॉक्टरांच्या ॲडवाइसनुसार खूप गरजेचं आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या चुका टाळायच्या आहेत आणि तुम्ही व्यवस्थित प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली की डॉक्टरांकडे जायचं आहे. तुमची पहिली सोनोग्राफी असेल किंवा 3ऱ्या महिन्यातली NT स्कॅन असेल किंवा 5व्या महिन्यातली ॲनोमली स्कॅन असेल, ह्या तुम्ही न चुकवता करायच्या आहेत आणि तुम्ही मेडिसिन स्टार्ट करायच्या आहेत. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.